हा पक्या मामा दुकानात आहे म्हणजे माधुरी की इकडे येणार नाही. सांग आता काय करायचं. आले मी. सांगतो चल. सांग आता काय म्हणायचं तुला. माधुरी काय सांगू अगं, कसं सांगू, काय सांगू माधुरी तुला. माझं मलाच कळत नाही बघ. म्हणजे इतकं कोणीतरी माझ्यावर प्रेम करतंय आणि मी काय करतोय, माझी मलाच लाज वाटते माधुरी. मला खरंच कळत नाही. असं नाही की माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं लय प्रेम आहे. पण कसं सांगू बघ तुला, मला ना लय त्रास होतोय बघ. तुला खोटं नाही बोलत, मी जेव्हा घर सोडून पळून गेलो होतो ना, तेव्हा मला घरच्यांची कमी आणि तुझी जास्त आठवणी यायची. खरंच मला कायम लहानपणातली माधुरी दिसायची. 2 वेण्या घातलेली, टपोऱ्या डोळ्यांची, एवढूसा नाक, भातुकली खेळताना सतत त्याच्या मैत्रिणीशी भांडायची. मला ह्योच नवरा पाहिजे, गोपाळच नवरा पाहिजे. किती मारायची अगोदर होती बारक्या पोरीला. सगळं लहानपणाचं चित्र जसंच्या तसं आठवतं. खरंच. होय. पण मी जेव्हा गावात आलो ना, तेव्हा मला भीती वाटली होती. नाही म्हणजे जर का तुझं लग्न झालं असेल तर. पण तुझं लग्न नाही झालं हे जेव्हा मला कळलं का नाही, तसं माझा जीवच भांड्यात पडला बघ. हा पण तुला बोलायला जरा मला भीती वाटत होती, तुझ्या आयुष्यात कोण असेल नसेल तर. पण जसं कळलं का नाही तुझ्या आयुष्यात कोण नाही, पण तोवर उशीर झाला होता. माझंच कम नशीब समज, ती लाली माझ्या आयुष्यात आली. आमच्या आप्पाने काय शब्द देऊन ठेवला तुला माहिती आहे का नाही. आता आप्पाची इज्जत जाऊ नये म्हणून गावासमोर बळजबरीनं मला ते लग्न करावं लागलं. नाहीतर मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं होतं. मी जेव्हा कलकत्त्याला होतो का नाही, तेव्हा तुझ्याबरोबर लग्नाची स्वप्न रंगवली होती. पण इथं आलो आणि त्या स्वप्नांचा रंगच उडून गेला बघ. मी लय चुकीचं वागलोय तुझ्याशी माधुरी, लय म्हणजे लय चुकीचं वागलोय. गोपाळ, जे झालं ते झालं. आता नको लय विचार करूस. असं कसं नको विचार करू म्हणते माधुरी तू. विचार करायला लागेल ना. एक मुलगी एवढा जीव लावती मला, माझ्यासाठी जीव द्यायला मागं पुढं बी बघत नाही. तिच्याशी किती चुकीचं वागलोय मी. देव मला कधीच माफ करणार नाही. गोपाळ, मग आपण ती चूक सुधारूयात ना. माझ्याकडे पैसे आहेत, आपण छान संसार करू. आपण आता कोणालाच नाही घाबरायचं. माधुरी अगं, पैसे काय आज येत उद्या नाही, आणि पैशानं प्रेम नाही विकत घेऊ शकत. आणि मला आता कळून चुकलंय, या जगात एकच व्यक्ती आहे जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, ती म्हणजे फक्त आणि फक्त तू. हो ना. मग आपण कधी पळून जायचं. नाही जायचं. तुला जे स्थळ आलंय का नाही त्याला लग्नाला होकार देऊन टाक. मी सांगतो पुढं काय करायचं. गोपाळ, तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का. मला सगळं कळतंय माधुरी, पण म्हणून मी लगेचच तुला ही लग्न कर असं नाही म्हणत ना. हा, तू माझं ऐक. हे जे काही सगळं चाललंय, ही लग्न गडबड हे सगळे हाय तसंच चालू राहू दे. या सगळ्या तुझा सहभाग आहे, तू पण भाग घेतेस असं सगळ्यांना वाटवते. तुला पण आनंद होतोय असं वाटवते. पुढं काय करायचं मी सांगतो तुला. म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी लग्नाला तयार आहे असं घरच्यांना दाखवायचं आणि लग्नाआधी आपण पळून जायचं. हेच मला तुझं लय आवडतं बघ माधुरी.
म्हणूनच तू मला लय आवडते. बरं मला एका गोष्टीचं वचन दे. पिंकी प्रॉमिस. हा पिंकी प्रॉमिस. आता जे काय आपलं ठरतंय, आपल्या दोघातला प्लॅन तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त तिसऱ्या कुठल्याच माणसाला नाही कळला पाहिजे. नाही सांगणार, कोणालाच नाही सांगणार. गोपाळ, मला माहित होतं तू माझी साथ कधीच नाही सोडणार. फुला, ए फुला, फुला, काय हो, काही पाहिजे होतं का? फुला कुठे? फुलत आहे काय कधी सांगून जाते का? आलं मनात गेली बाहेर, आलं मनात गेली बाहेर. अहो आणि आजकाल आहे ना, हे असं न सांगता घराच्या बाहेर जाणं लयच वाढलंय तिचं. आपा आवाज देत होता. हा, तुझी सासू कुठे आहे? काय माहित नाही, काय महत्वाचं काम होतं का? हा, ते जमिनीचे कागदपत्र शोधायचे आपल्याला. चला, ती येईल तेव्हा येईल, आपण शोधूयात. बरं हे सांग, म्हातारी कुठे? ते आपण बाहेर गेलत आहे. मग बरंच झालं, ती यायच्यात कागदपत्र शोधूयात. पहिले त्याचं सामान बघायचं. चला चला चला, शोधायला जाऊयात. अहो कुठं होतीस तू? हा, अहो ते पक्याकडे गेली होती बोलणी करायला, कसली बोलणी? आपल्या माधुरीच्या लग्नाची. काय? ती आता लग्नाला तयार झालीये, होकार दिलाय तिनं. हा, आता तू काय तिचं लगीन परत एकदा गोपाशी लावते काय दुसरं? मग काय बी काय बोलताय हो? तिच्या बापानं जे स्थळ आणलंय ना, त्याला तिनं होकार दिलाय आता. मग एवढा आनंद व्हायचं काय कारण आहे तुला? हं? माधुरीचं लगीन आहे ना, मग तिचे आई बाप बघून घेतील ना. आपला काय संबंध? काय संबंध म्हणजे? माझ्या सख्या भावाची लेक आहे ती, आणि तिचं चांगलं होत आहे म्हटल्यावर मला आनंद नाही होणार वय? आणि हे बघा, आता आपल्या गोपाच्या संसारात बी ती येणार नाही, आणि आता एका लग्नामुळे ना समधी काळजीच मिटेल बघा. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. पहिले कागदपत्र शोधा. चला चला सगळे या या. बरं झालं एकदाची बॅत गेली या गावातनं. पण नाशिबरी लगेच लग्नाला तयार झाली ती. म्हणजे काल पतूर जी पोरगी गोपाळ संगच लग्न करायचं म्हणून जीव द्यायला निघाली होती, ती आज लगेच दुसऱ्या पोराबरोबर लग्नाला तयार झालीच कशी? माल तरी ना बाई, याच्यात ना काहीतरी गडबडच वाटते. त्यात कसली आहे गडबड? जी पोरगी लहानपणापासून गोपाळच्या माग आहे, ती अशी सहजासहजी दुसऱ्या पोरासंग लगीन करायला तयार झालीच कशी? का नाही करणार ग? तिला काही कळत नाही वय गोपाळचं आता लगीन झालंय आणि आता काय होऊ शकत नाही म्हणून? हा, एवढी अक्कल काय घाण ठेवली आहे वय तिनं? हा, आता बाईस हट्टी हाय ती, पण समजवलं तर सगळं कळतं की तिला. काय माहिती, खरंच कळतंय का कळण्याचं नाटक करतीये ते? का बरं नाटक करल ती? अय बाई, मला काय माहिती. आणि एवढंच वाटतंय ना तुला, तर जा आणि विचार तिला. नाहीतरी ना तुझ्या नवऱ्याला विचार, त्याला सगळं माहिती असतं. इथं मला मस्त काम पडलीये, मी कशाला या भानगडीत पडू? ए कोण आहात तुम्ही आणि काय पाहिजे आहे तुम्हाला? हे काय आहे? कोणाला तरी द्यायचंय. मी काय पोस्टमॅन दिसतोय तुम्हाला? हे फुकटची कामं मी नाही करत हा. असं आता तुमचं काम नक्की होईल. कोणी कोणाला द्यायचंय? चल की काय? अरे आले आले, थांब, चल लवकर. 20 लाख 20 लाख फार मोठी अमाऊंट आहे देवी सिंग. हे 20 लाख घेऊन त्या कातरवाडीतील पैसे घेऊन इथून गायब. हा, त्या आधी त्या माधुरीला फसवावं लागेल, तशी सुद्धा ती जाळ्यातच आलेली आहे. पुढे तिचं काय करायचं ते बघून घेऊ. एकदा तिच्याकडून ते 20 लाख घेतो. मी हे होऊ देणार नाही.
कसला विचार चाललाय तुमच्या डोक्यात? कसला विचार करतोय आणि काय होऊ देणार नाही? माधुरीशी लग्न, तिच्याशी लग्न करायचाच विचार करताय ना? काय विचारतेय मी? माधुरीशी लग्न करायचाच विचार करत होता ना? काय लालेची, अहो किती वेळा मी तुम्हाला समजून सांगितलं, बरं 1000 वेळा सांगितलं तरी तुमचं तेच 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 पुन्हा तेच तेच बडबड करताय. मी नाही, तुमची रंजना आई बडबड करतेय. माधुरी तुमच्याशीच लग्न करणार आहे असं म्हणतीये. हाय का, त्या बोलल्याने तुम्ही विश्वास बी ठेवला. उद्या कोणी काय बी बोललं तुम्ही विश्वास ठेवणार का? मस्करी करत असेल ती तुमची. आणि माधुरी बरं जर का मला लग्न करायचं असतं तर आधीच नसतं केलं, तुमच्या बरोबर का केलं असतं बरं? जा माधुरीला जाऊन विचारा, मग विश्वास बसेल. विचारणारच आहे, घाबरते का काय मी तिला? खरंच विचारायला गेली तर बिंडूक माधुरीने सगळं खरं सांगितलं तर? साकेत, मी इथे आल्या, मी माणसं जमा केली, मी त्यांची मदत घेतली, मी हा बिझनेस सेट केला, त्याच्यातून मी प्रॉडक्ट बनवले, बाजारात विकायला पाठवले आणि हे एवढं सगळं करून एवढं सगळं करून ह्या माणसाला त्याचं जराही कौतुक नाहीये. काय असं कधी भाऊ असतो का रे साकेत? हा, ज्याला बहिणीच्या सक्सेसचं जरा सुद्धा कौतुक नाहीये. अरे शांत हो, किती चिडचिड करशील? अरे चिडचिड होते माझी साकेत, आणि ह्या माणसाला काहीच वाटत नाही. त्याचं बघ कसं गॉगल लावून बसलाय, काही घेणं देणं नाहीये त्याला. आणि ना लहानपणापासून असा आहे हा, कधीच कोणाचं ऐकायचं नसतं. शाळेत हुशार होता, आई बाबांना वाटायचं छान डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, सरांचं फिक्स होतं पोलीस. त्या बाबतीत पण कोणाचंच ऐकलं नाही याने, डिपार्टमेंट मध्ये पण कोणाचं ऐकलं नाही. म्हणून हे असा सस्पेंडेड असतो, ड्युटीवर कमी आणि घरात जास्त. डोकं खायला माझं. अरे आता चिडचिड करून काय होणार आहे? आय डोंट नो साकेत, आय रिअली डोंट नो. खूप जास्त अपेक्षा होत्या मला याच्याकडून. वाटलं होतं आपण एवढी मेहनत घेतलीये, जरा तरी कोणीतरी कौतुक करेल, पाठीवर शाबासकीची थाप देईल. पण नाही, ह्या माणसाला फक्त दुसऱ्यांवर रागवता येतं, त्यांच्यावर चिडता येतं आणि स्वतःची मनमानी करता येते. सोड, पिशव्या रेडी आहेत ना आपल्या? हो रेडी आण ना. आणतो. ए थांब आणि इकडे तू जाऊन बसतेस. ए, तू अजिबात हात लावायचा नाहीस, मला नाहीये तुझ्या मदतीची गरज. काय चिमणे, किती नाराज आहेस माझ्यावर, किती चिडचिड करशील माझ्यावर. हा, माहिती आहे मला, मी चुकलोय, माझ्याकडनं चूक झाली. मी काल तुझं कौतुक करायला पाहिजे होतं मी, पण नाही केलं. पण त्यासाठी आता तुझी माफी मागतो मी. खरंच मला माफ कर. तुला हे करायला आवडतं ना, त्यात तुला रुची आहे ना, कर हे का. खरंच मी तुला कुठल्याही प्रकारची अडकाठी करणार नाही. नक्की. खुश? खूप खुश दादा. मला हाच तर दादा हवाय ना रे. मध्ये मध्ये विसरून येतो का तू त्याला कुठेतरी? हा, होतं माझ्याकडूनच. तुझ्यावर प्रेम करता करता मग तुझी काळजी करायला लागतो आणि मग पजेसिव्ह व्हायला लागतो. मग त्यातनं चुका घडतात माझ्या हातून. पण आता असं होणार नाही. फक्त तू आनंदी राहा, खुश राहा. तू माझ्याशी वाग ना असा छान छान. मी खरंच नेहमी आनंदी राहील. क्या बात है, क्या बात आहे. दादा. म्हणजे या निमित्ताने 2 विरोधी पार्टीमध्ये समेट झाला, म्हणजे मी आनंदाने मुंबईला जायला मोकळा. चल आता मला मदत करू लागे भरायला. चल ये रे, मदत कर इकडे भरायला. आलो. रंजे, तुला काय गरज आहे का बसलेल्या गांजा माशा उठवायची? मी काय केलंय? उगाच लालीच्या मनात काय बाय कशाला भरवती का? बाई, मी कुठं काय भरवलं? अगं फुलत आहे ती माधुरी आहे ना, मला काय तिचा भरोसा वाटत नाही, म्हणून मनामध्ये जे आलं ना ती बोलले, बस एवढंच. म्हणजे ऐका, मी आता घरात बोलायचं बी नाही का?
चांगलंय तुमचं. सगळे मिळून मला तोंड बंद करा आता. तुझ्या नादाला लागलं ना म्हणजे भिताडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. हा मला नको आपटू. मी काय आमंत्रण द्यायला आले होते वय का तुला? काय ये आणि माझ्याशी बोल म्हणून. मम्मी, अरे मम्मी, लय भूक लागली यार, काहीतरी खायला दे. आय, आप्पा कुठे आहेत? काय काम आहे तुझं? हाय काहीतरी, तू सांग ना कुठे आहेत? हा या आतमध्ये. हा. आप्पा. ओ आप्पा, हे धरा. काय शाळेतल्या मास्तरांनी दिली काय? नाही हो आप्पा, बघा ना. शाळेत काय गडबड केली का तू? अहो नाही आप्पा. शाळेत अभ्यासाला जाता का मस्ती करायला जाता तुम्ही? जाऊ दे. अगे सांग की, ए कुणी दिली सांग की, ए हौशे काय पोरगी आहे? शेतावर येऊन भेटा हिच्याकडे कोण दिली असं? कोणी दिली असेल चिठ्ठी? अहो हे घ्या चहा. नाही नाही चहा नको, एक अर्जंट काम आलं की आलो मी जाऊन. अहो आलो. मला माहित होतं गोपाळ माझ्या संग पळून जायला नाही म्हणणार नाही. आता कवा एकदा त्याच्या संग पळून जाऊन माझा संसार सुरू करते असं झालंय. ऐ, तुला लग्न करायचंय माझ्या नवऱ्यासोबत? माझा आणि गोपाळचा पळून जायचा प्लॅन हिला कळला का काय? नाही, मी कशाला त्याच्याशी लगीन करू? त्याचं झालंय ना तुझ्याशी लगीन. ए तुझ्या संसारचं बघ की, माझ्या लेकीच्या मागे कशा लागल्यास ग? आता तिचं लगीन ठरणार आहे. या जर कोणी खोडा घातला तर त्यो आणि म्या आहे. मामा, मी तुमच्या सोबत नाही बोलत आहे, तिच्यासोबत बोलते. तुम्ही मध्ये नका बोलू. गेम खेळतीयस माझ्यासोबत? एवढ्या सहजासहजी कशी लग्नाला तयार झालीस ग? माझ्यासोबत दगाफटका करायचा विचार जरी केलास ना तरी माझ्या इतकी वाईट कोणी नाही, सांगून ठेवते. लाली, खरं तर मला गोपाळला पळूनच न्यायचं होतं, पण तो माझ्या नशिबात नाही. आणि माझ्या पप्पांनी एवढं चांगलं स्थळ आणले त्यामुळे माझा विचार बदलला. हे बघ, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो आहे. इंजिनियर आहे, मुंबईत असतो, लय प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे. आणि याच्याबरोबर मी मुंबईत सेटल होणार आहे. आम्ही लय आईश करणार आहे, कळलं का? माधुरी, खरं सॉरी, मी लय भांडले अगं तुझ्याशी, पण तू लय चांगला निर्णय घेतलाय बघ. मला लय आनंद झालाय. आता कसलं टेन्शनच घेऊ नको. मी स्वतः तुझ्या लग्नात ना करवली होऊन सगळं करीन. चाल मामा, लग्नाची तारीख ठरली की कळवा. हो हो, येते मी. आओ, तुम्ही काय करता इथं? बघायला आलतो तुमच्या जीवाचं समाधान झालंय का नाही ते. झालं का? झालं. आता मी लय खुश आहे. बरं, तुम्ही जावा, काम करा तुमचं. दुकान वाऱ्यावर सोडून असं बाहेरच जाऊ नका. येते मी. माधुरी, येते.